घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। आता तयारी करून ऐश्वर्या ही बाहेर जायला निघालेली असते, कारण तिला तिच्या मैत्रिणींसोबत पार्टी करायला जायचं असतं। म्हणूनच तर तिने इतकी छान तयारी केलेली असते। तर समोर सारंग उभा असतो। सारंग ऐश्वर्याला विचारतो की मी तुला सोडायला येऊ का? ऐश्वर्या म्हणत असते की नको, उगाच तुम्हाला दगदग नको। त्याच वेळेला ऐश्वर्या छान तयार झालेली असते, म्हणून सारंग तिचं कौतुक करत तिला म्हणत असतो की आज ऐश्वर्या तुम्ही खरंच खूप छान दिसताय, तुमच्या चेहऱ्यावर खूप छान ग्लो आलाय, असं देखील बोलून तो तिला खुश करतो। तर आता ऐश्वर्याच्या मागे लागलेला सारंगला ऐश्वर्या म्हणते की मी आता जाऊन येते, मग आपण मस्तपैकी आपल्या बाळाची स्वप्न पाहू। कारण आता सारंग बाळ होणार म्हणून इतका खुश झालेला असतो की तो आता फक्त आणि फक्त एकच म्हणत असतो की मी बाबा होणार आहे आणि तुम्ही आई, आई तू बाबा मी, हे गाणं बोलत असतानाच इथे मात्र आता तो म्हणत असतो की जे काही होईल ना आता ते नीट व्हायला हवं, बस इतकंच माझं मागणं आहे। सारंग ऐश्वर्याला म्हणतो की मला आज इतका आनंद झालाय ना की तो आनंद मी व्यक्तही करू शकत नाहीये, तुम्हाला काय सांगू मी, असं देखील तो आता म्हणत असतो। तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की सारंग हा खूप जास्त खुश असतो, पण आता ऐश्वर्या त्याला घेऊन जात नाही आहे सोबत, म्हणून तो थोडा नाराजही असतो। पण ऐश्वर्या म्हणते की तिथे सगळ्या बायका असणार आहेत, म्हणूनच मला पटकन आवरून जायचं आहे, तुम्ही ना घरात निवांत बसा, आराम करा, आता हळूहळू सगळं काही आपल्याच नावावर होणार आहे। बघा त्या जानकीला मी कसं अडकवलं आहे, ती जानकी आता इतक्यात तरी सुटणं शक्य नाही। तर दुसरीकडे मात्र आता ऐश्वर्या जी आहे ती बाहेर निघालेली असते आणि तेवढ्यातच ऐश्वर्याच्या फोनवर तिच्या मैत्रिणींचा फोन येतो। ऐश्वर्याच्या मैत्रिणी ऐश्वर्याला म्हणत असतात की ऐश्वर्या तू कुठे राहिली आहेस, लवकर ये ना, आपल्याला पार्टीला करायचं आहे ना, मग उशीर होतोय। तर आता नेमकं हे सगळं बोलणं जे आहे ना ते ऐकलेलं असतं ते म्हणजे सारंगने। सारंगला ऐश्वर्याने सांगितलेलं असतं की ती गर्भसंस्कारासाठी बाहेर चाललेली आहे, पण आता पार्टीचं हे सगळं नाटक ऐकूनच त्याचे आता एकदमच झोप उडून गेलेली असते, त्याचे डोळे उघडल्यासारखंच झालेलं असतं। तो विचार करतो की म्हणजे ऐश्वर्या माझ्याशी खोटं बोलत आहे का, असाच विचार त्याच्या डोक्यात येत असतो। दुसरीकडे जानकी ही अजूनही त्या घरांमध्ये हरवलेली असते आणि तिला असं वाटत असतं की कधी एकदा सगळं काही नीट होतंय आणि माझी आई मला भेटते। तर ऋषिकेश देखील तिला आधार देत म्हणत असतो की तू काळजी करू नकोस, लवकरच तुझी आई तुला भेटेल, पण तू जर अशीच चिंता करत राहिलीस ना तर लवकर रिकवर होणार नाहीस, असं देखील ऋषिकेश तिला बोलून समजावू लागतो। त्यावर जानकीला आपल्या आईचीच म्हणजे लताची खूप जास्त काळजी लागून राहिलेली असते की आता माझ्या आईला कुठे ठेवलं असेल, काय केलं असेल, कारण मी पाहिलं होतं तेव्हा आई तिथेच होती, मग आता अचानक आई गेली तरी कुठे, हा प्रश्नच आता मुळात पडलेला असतो जानकीला। तर तेवढ्यातच आता हॉस्पिटलमध्ये ओवी देखील आलेली असते आणि ओवीला पाहून जानकी खूप जास्त खुश होते। ओवी धावत येऊन जानकीला मिठी मारते, जानकीला म्हणत असते की आई मी तुला खूप मिस केलं। तर जानकी सुद्धा म्हणते की बाळा मी सुद्धा तुला खूप मिस केलं। जानकीची अवस्था पाहून आता रडूच येऊ लागतो ओवीला, कारण अशा अवस्थेत जानकीला ओवीने कधीच पाहिलं नव्हतं आणि ती एवढ्या बेकार अवस्थेत असते हे पाहून ओवीच्या डोळ्यातून पाणीच येतं। त्याच वेळेला आता ओवीला इथे हॉस्पिटलमध्ये का आणलं असं आता जानकी विचारू लागते। त्यावर सौमित्र सांगतो की काय करणार वहिनी, हिने इतका हट्ट धरला ना, तिच्या हट्टापुढे आमचं काही चालतं का। आता ओवी खूप रडत असते आणि ती आता जानकीला मिठी मारत असते। ती म्हणत असते की आई तू लवकर ये ना ग घरी, कारण आहे ना मला तुझी खूप जास्त आठवण येते, आणि असं बोलून ती आता रडू लागते। त्याच वेळेला आता तिला ऋषिकेश देखील समजावतो आणि म्हणतो की बाळा असं करू नकोस, आई लवकर बरी होऊन घरी येणार आहे, पण तू जर अशी रडलीस तर आईला टेन्शन होईल ना, मग आई पुन्हा आजारी पडेल, असं देखील आता तिला समजावण्यात येतं। त्याच वेळेला आता अवंतिका सुद्धा सांगू लागते की आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन येणारच नव्हतो, पण तिने हट्टच धरला की मला हॉस्पिटलमध्ये घेऊन चला, आणि म्हणूनच आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो, असं देखील आता जी अवंतिका आहे ती सांगू लागते। ओवीला मात्र आता ही सगळी जी काही अवस्था आहे ती बघवत नसते आणि म्हणूनच ओवी जी आहे ती आता रडू लागते। ओवीला आता सौमित्र शांत करत असतो आणि आई लवकरच बरी होऊन घरी येणार आहे, त्यामुळे असं रडायचं नाही असं म्हणतो। त्यावर आता जानकीला सुद्धा वाईट वाटतं। जानकी ओवीला समजावते आणि म्हणते की तू काळजी करू नको, मी लवकरच घरी येईन, पण त्याच पद्धतीने तू आजी आजोबांना त्रासही द्यायचा नाही, हां, नाहीतर मी नाही आहे म्हटल्यावर आजी आजोबांना त्रास देशील, असं देखील जानकी
की ओवीला म्हणते. ओवी म्हणत असते की नाही आई, मी सगळं काही व्यवस्थित माझं करते, माझा अभ्याससुद्धा मी करते असं देखील आता ओवी सांगू लागते. त्यावर आता इकडे मात्र ज्या काही मैत्रिणी असतात ऐश्वर्याच्या, त्या ऐश्वर्याची वाट बघत असतात. ऐश्वर्या नुकतीच मैत्रिणींना भेटायला आलेली असते. त्या मैत्रिणी ऐश्वर्याला म्हणतात की किती गं वेळ तुला. त्यावर ऐश्वर्या म्हणते अगं हो, सगळं मॅनेज करून यायला लागतं. तर इकडे मात्र आता हे सगळं काही असणारा सारंग ऐकत असतो. सारंग विचार करतो की म्हणजे मला ऐश्वर्याने खोटं सांगितलं. तिने सांगितलं की ती गर्भसंस्काराला चालली आहे, पण ती तर इथे पार्टी करायला आली आहे. कारण तिच्या बोलण्यावर ना, त्याचसोबत तिच्या जे फ्रेंड्स आहेत त्यांच्या सगळ्या वागण्यावर ना पूर्णपणे सारंगला खात्री पटलेली असते की ऐश्वर्या नक्कीच पार्टी करायला आलेली आहे. म्हणूनच तो आता ऐश्वर्याच्या मागे जायचं ठरवतो. ऐश्वर्या जी असते ती मात्र आता तिथे जाऊन त्या डायनिंग टेबलवर बसते, कारण आता ती हॉटेलमध्ये आलेली असते. आणि हॉटेलमध्ये येऊन मात्र आता ती सगळ्या मैत्रिणींना म्हणत असते की अगं सगळं मॅनेज करणं मला शक्य होत नाही गं, कसं कसं सगळ्यांना घरातल्यांना उल्लू बनवून मी आली आहे असं देखील ती म्हणत असते. दुसरीकडे सारंगने एका वेटरला गाठलेलं असतं आणि त्या वेटरला सांगितलेलं असतं की तुला माझे कपडे मला हवे आहेत, तुझे कपडे घातले आहेस ते कपडे मला दे, मला जरा काम आहे. आणि खरं तर त्याला ऐश्वर्याचं सत्य बाहेर काढायचं असतं, यासाठी त्याने हे गेटअप करायचं ठरवलेलं असतं. दुसरीकडे आता चित्र काढून आणलेलं असतं ओवीने आणि ते चित्र ओवी दाखवत असते जानकीला. जानकी आता ते चित्र बघते तेव्हा ती खूप जास्त खुश होते आणि ती ओवीचं कौतुक करत म्हणते की ओवी खूपच सुंदर चित्र काढलं आहेस. त्याच वेळेला आता जानकीला ओवी सांगते की आई तू लवकर घरी ये ना, मला ना तुझ्या कुशीत झोपायचं आहे, तुझ्याशिवाय मला झोप लागत नाही, मला ना तुझ्या कुशीत झोपायची सवय झाली आहे असं देखील ती आता रडत रडत जानकीला सांगू लागते. त्यावर जानकी म्हणते की बाळा हो मी लवकरच येईन. तर दुसरीकडे आता जो सौमित्र असतो तो ऋषिकेशला सांगू लागतो की आता पुन्हा एकदा पोलीस जानकी बहिणीला घेऊन जातील, कारण आता जानकी बहिणी रिकवर होत आलेल्या आहेत आणि तसंही कोर्टात आपल्याला आता लवकरात लवकर सादर व्हायला लागेल, कारण जर आपण तिथे गेलो नाही तर प्रॉब्लेम होईल. आणि मी लवकरात लवकर वहिनीचा बेल कसा मिळतो ना त्याचा तयारी करतोय मी आणि अवंतिका, त्याच तयारीत आहे. काही झालं तरी लवकरात लवकर जानकी वहिनींना बेल मिळवून घेऊन येतो असं देखील आता ते बोलत असतात. तर ऋषिकेश म्हणत असतो की सौमित्र तू आणि अवंतिका खरंच आमच्यासाठी खूप काही करता, तुम्ही आहात ना म्हणून आम्हाला खरंच टेन्शन नाही. तर दुसरीकडे मात्र लताचा सुद्धा शोध आपल्याला घ्यायला हवा. लता जर जिवंत असेल तर आपल्यासाठी खूप चांगला आहे, जानकी बहिणीची सुटका चांगल्याच पद्धतीने होईल, पण आपल्याला आता तरी बेलवर का होईना जानकी बहिणींची सुटका करावी लागेल असं देखील सौमित्र आता ऋषिकेशला म्हणू लागतो. त्यावर ऋषिकेशला सुद्धा सौमित्राचा अभिमान वाटू लागतो आणि त्यामुळेच आता सौमित्र जो असतो तो तर आता खूप जास्त खुश असतो. सौमित्राचं कौतुक आता ऋषिकेश करत असतो. त्याचनंतर आता सौमित्र म्हणत असतो की चल ओवी आपण जायचं का, पण ओवी आता रडत असते आणि ओवी म्हणते की नाही जरा वेळ थांब ना, आपण अजून थोडा वेळ थांबूया ना, मला ना अजून थोडा वेळ आईसोबत घालवायचा आहे असं बोलून ती रडू लागते. त्यावर ऋषिकेश देखील आता ओवीकडे बघत असतो. ऋषिकेश आणि त्याचसोबत जानकी ओवीला समजावतात आणि म्हणतात की बाया आई लवकरच घरी येईल, पण असं हॉस्पिटलमध्ये किती वेळ थांबणार आहेस, जा घरी जा. तसंही आता अवंतिका काकू आणि त्याचसोबत सौमित्र काकांना त्रास देऊ नकोस. तर आता ओवी म्हणत असते की नाही आई मी कोणालाही त्रास देत नाही, पण तू लवकर घरी ये असं देखील आता ती सांगत असते. त्यावर आता जानकी म्हणत असते की बाळा तू काळजी करू नको, मी लवकरच रिकवर होते आणि घरी येते. तर आता सौमित्र आणि त्याचसोबत अवंतिका ओवीला घरी घेऊन जायला तयार असतात. तर दोघंही जण आता म्हणत असतात की आईला भेटून घे, आता पुन्हा तुला हॉस्पिटलमध्ये आणणार नाही, कारण आईच आता घरी येणार आहे असं देखील आता तो म्हणत असतो. त्याच वेळेला इकडे दुसरीकडे पाहायला मिळतं की जी ऐश्वर्या आहे ती तिच्या मैत्रिणींसोबत बसलेली असते. मैत्रिणींना म्हणत असते की खरंच मला ना घरातून निघणं खूप जास्त मुश्किल होऊन बसलेलं होतं, कारण आहे ना सगळ्यांना तसं सांगणं, कारण मी आता खोट्या प्रेग्नन्सीचं नाटक केलं आहे, सगळ्यांनाच मी उल्लू बनवलंय, त्यांना सगळ्यांना सांगितले की मी प्रेग्नेंट आहे करून. त्यावर तिची मैत्रीण म्हणत असते की तुला पार्टीला येण्यासाठी खोट्या प्रेग्नन्सीचं नाटक करावं लागलं, इतकं कशाला. त्यावर ती म्हणते अगं पार्टीला येण्यासाठी नाही, तुला माहिती आहे का पार्टीला येताना मी तर घरी सांगितलं आहे की मी गर्भसंस्कारांचे
क्लास घेण्यासाठी चाललेली आहे आणि त्यामुळेच घरातल्या कोणीही मला अडवलं नाही. त्यांना जर मी म्हटलं असतं पार्टी करायला चालली आहे तर कोणी मला पाठवलंही नसतं. आणि तुला माहिती आहे का, खास करून तो सारंग ना, तो तर असाच बाटलीत उतरतो. हे सगळं काही सारंग तिथे उभं राहून ऐकत असतो. तर दुसरीकडे ऐश्वर्या म्हणत असते की तो सारंग आहे ना, तो खरं तर ना मोठा राडा करणार होता. त्याच्या हाती ना प्रॉपर्टीचे पेपर लागले होते आणि तो घेऊन सगळ्या कुटुंबांना दाखवणार होता. म्हणूनच मग मला हे सगळं नाटक करावं लागलं की मी प्रेग्नेंट आहे. मी त्याला जेव्हा बोलली ना की मी प्रेग्नेंट आहे, तेव्हा मात्र तो खूप जास्त खुश झाला आणि त्याने तर लगेचच माझ्यावर विश्वास ठेवला. हे देखील आता ती सांगत असते. पण मी कुठे प्रेग्नेंट आहे, मी तर प्रेग्नेंटच नाही असं देखील ऐश्वर्या ओरडून ओरडून बोलते. त्यावर तिच्या मैत्रिणी म्हणतात, खरंच तू प्रेग्नेंट नाही आहेस का? तर आता ऐश्वर्या म्हणते, प्रेग्नेंट असायला त्या मूर्ख सारंगला सुद्धा समजायला हवं ना की आमच्यात तसं काही झालं आहे का. आमच्यात तर तसं काही झालंच नाही. पण त्या मूर्ख सारंगला मी जरा म्हटलं की मी प्रेग्नेंट आहे तर लगेच त्याने त्या गोष्टीवर विश्वास ठेवला आणि मग काय, तो तर या सगळ्यासाठी लगेचच तयार झाला. त्याला पटलं की मी प्रेग्नेंट आहे आणि आतासुद्धा मी त्याला उल्लूच बनवले. आता एकदा का सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर झालेली आहे, त्याला असं वाटते की सगळं काही मी त्याला मिळवून देणार आहे. पण या सगळ्यात माझा मोठा फायदा आहे. त्याला असं वाटत असेल की ते सगळं त्याचं आहे, पण हे सगळं काही माझं आहे. एकदा का माझ्या हाती सगळं लागलं ना की या सगळ्या घरातल्या ना रणदिवे कुटुंबियांना कसं रस्त्यावर आणते ना ते बघतच बसा. आणि हे सगळं काही आता सारंग ऐकत असतो. सारंग जेव्हा हे सगळं ऐकतो मात्र त्याला खूप मोठा धक्का बसतो. ऐश्वर्या म्हणत असते की मग या रणदिवे कुटुंबाला घरातनं मी बाहेर काढणार आणि माझं राज्य प्रस्थापित करणार, कारण मी राणी आहे, राणी. त्यावर तिच्या मैत्रिणी म्हणतात की मग तू त्या सारंगला सुद्धा सोडून देणार का? नाही नाही, मी सारंगला सोडणार नाही. सारंगला कसं काय सोडेन? सारंग तर माझा घरगडी आहे, त्याला गडी बनवून ठेवेन. त्याला मी हात दाबायला सांगितला ना तर हात दाबतो, पाय दाबायला सांगितलं तर पाय दाबेल, असा तो आहे. त्यामुळे त्याला मी सोडणार नाही असं देखील ती आता म्हणत असते. तर दुसरीकडे मात्र हे सगळं सारंग ऐकतो तेव्हा सारंगला खूप जास्त रडायला येत असतं, कारण त्यांनी आतापर्यंत सगळ्या रणदिवे कुटुंबासोबत ऐश्वर्याच्या नादी लागून खोटं बोललेला असतो. परंतु ऐश्वर्या इतके लिमिट क्रॉस करून बोलत असते ना, याची अपेक्षाही त्यांनी केलेली नसते. ती म्हणत असते की त्या सारंगला असं वाटतंय की मी त्याच्यावर प्रेम करते. प्रेम कसलं, माझं त्याच्यावर प्रेम वगैरे काहीच नाही, फक्त त्याला वापरून घ्यायचं ना म्हणून मी त्याला वापरून घेते असं देखील ऐश्वर्या आता तिच्या मैत्रिणींना सांगू लागते. आणि जेव्हा सारंग हे ऐकतो तेव्हा सारंगच्या डोळ्यात ना अगदीच अश्रू येऊ लागतात, कारण आता ऐश्वर्या सगळं काही सत्य, एवढे दिवस जे काही तिने केलेलं आहे ते सगळं काही ती सांगून टाकते. म्हणजे जानकी आणि त्यासोबत सुमित्रामध्ये लावलेली भांडणं, त्यासोबत जानकी आणि ऋषिकेशमध्ये केलेली वादाची ठिणगी, त्यासोबत लताला या घरात आणलेलं आहे आणि त्याचनंतर लता आणि जानकीची ताटातूट, या सगळ्याबद्दल ती तिच्या मैत्रिणींना सांगत असते. आणि हे सगळं काही सारंगनेच मला मदत केली म्हणून शक्य झालंय. मग त्या सारंगला असं कसं सोडणार? सारंग तर माझा गडी आहे, मग त्या गडीला मी चांगलाच वापर करून घेणार असं ती म्हणत असते. हे सगळं सारंग ऐकतो तेव्हा मात्र सारंगचे अश्रू अनावर झालेले असतात. सारंगला आता कळत नसतं की या सगळ्यात तो काय बोलू आणि काय नाही. तो वेटरच्या अवतारात असतो आणि हे सगळं काही ऐकतो. त्यानंतर तो लगेचच तिकडनं जायला निघतो. तर दुसरीकडे मात्र आता सुमित्रा आणि त्याचसोबत नाना बोलत असतात. तर नाना आणि सुमित्रा बोलत असताना नाना सांगू लागतात की मला माहिती आहे तुला आता देखील तुझ्या घशाखाली काही जात नसेल, तुला फक्त आणि फक्त काळजी लागून राहिलेली असेल, ती म्हणजे आपल्या मुलांची, बरोबर ना? तुला खास करून जानकीची काळजी वाटते हे सुद्धा मला माहिती आहे. तुला वाटत असेल की मला कळत नाही, पण मला सगळं कळतं. जानकीसोबत तुझे कितीही वाद असले ना तरी सुद्धा आपल्या सुना आहेत ना, त्या काही दिवसानंतर आपल्या लेकीच होतात ग. कारण तुझ्यासोबत आणि माझ्यासोबत जानकीची अशी नाळ बांधली गेलेली आहे ना की तिच्याबरोबर काही वाईट झालं ना तरी सुद्धा आपल्या मनाला किती लागतं, किती यातना होतात. तसंच झालेलं आहे आपलं सुद्धा. आता तिला इतका त्रास होतोय, आता ती हॉस्पिटल मध्ये आहे, जेलमध्ये होती तरी सुद्धा तुला त्रास होत होता हे सुद्धा मला माहिती आहे. पण हे सगळं काही तू मनावर घेतलं नाहीस. तुला असं वाटलं की मला हे सगळं काही कळत नाहीये, पण मला सगळं कळतंय. तर दुसरीकडे आता सुमित्रा म्हणत असते की तुम्ही म्हणताय ना ते अगदी बरोबर आहे, जानकीची खरंच काही चूक नाहीये, पण जानकी या सगळ्यात अडकली आहे. पण त्या जानकीला या सगळ्यातून बाहेर तसं कसं काढणार हा सुद्धा मोठा प्रश्न आहे ना, असं सुमित्रा नानांना बोलत असते. नानाही म्हणतात की आता तू हे जे काही बोलतेस ना त्याच मतावर ठाम राहा, नाहीतर ऐश्वर्या आणि सारंग आल्यावर तुझी मतं बदली होतात. कारण जानकी ही खरंच हे घर टिकवून ठेवणारी मुलगी आहे, तीच या घरात विश्वासू आहे. बाकी या घरात माझा कोणावरही विश्वास नाही असं देखील नाना आता सांगू लागतात.
त्याच वेळेला अरे ओवी कुठे गेली असा प्रश्न आता पडलेला असतो. मग ओवी कुठे गेली हा प्रश्न पडल्यानंतर नाना आता सांगू लागतात की अगं ओवी तर हॉस्पिटलमध्ये गेली होती, मगाशी ना तिला जानकीला भेटायला जायचं होतं म्हणून तिने हट्ट केला होता, म्हणूनच तिला आपला सौमित्र आणि अवंतिका घेऊन गेलेत. तर दुसरीकडे मात्र आता सारंग रस्त्यावरनं जात असताना खूप रडत असतो आणि त्याला सगळा तो प्रसंग आठवतो ज्यावेळेला आता सगळं काही ऐश्वर्या आपल्या मैत्रिणींना सांगत होती आणि सारंगला ती गडी बनवून ठेवणार आहे, त्याच्यावर काही माझं प्रेम नाही, त्याला मी यूज करून घेते आहे, असं देखील ते सगळे शब्द जे आहेत ते सारंगला आठवत असतात आणि सारंग त्या गोष्टींचा विचार करून एका बाकड्यावर बसून खूप जास्त रडत असतो. त्याला आता कळून गेलेलं असतं की ऐश्वर्या नेमकी कोणत्या थराची आहे. ऐश्वर्याने आतापर्यंत आपला वापर करून किती जणांना फसवलं आहे आणि आपणही घरातल्या सगळ्यांना कसं फसवलं आहे हे सगळं काही त्याला आठवतं. आणि त्याचसोबत ऐश्वर्याने आपल्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, आपल्यासोबत नाटक केलं, त्याचसोबत घरातल्यांची सुद्धा तिने वैर घेतलं, मला सुद्धा वाईट बनवलं, हे सगळं काही तिला आठवतं. कारण ऋषिकेश आणि त्याचसोबत जो काही जानकीला या घरातनं बाहेर पडायला लागलं होतं त्याला सुद्धा आपणच जबाबदार आहोत. ते रणदिवे असताना सुद्धा त्यांच्यात फूट पडली गेली, या सगळ्याला आपण जबाबदार आहोत असं बोलून आता खूप जास्त तो रडू लागतो. त्याच वेळेला आता त्याला तो प्रसंग देखील आठवतो ज्यावेळेला त्याने प्रॉपर्टीचे पेपर पाहिले होते आणि प्रॉपर्टीच्या पेपरवर फक्त आणि फक्त ऐश्वर्याचं नाव होतं. हा प्रसंग सुद्धा त्याला आठवतो. पण त्यावेळेला सुद्धा ऐश्वर्याने त्याला गुंडाळलं होतं की ती प्रेग्नंट आहे, पण मुळात ती प्रेग्नंटही नाही हे सुद्धा आता सारंगला कळलेलं असतं. त्यामुळे सारंग जो आहे तो आता ठरवतो की आता बस झालं, या सगळ्याबद्दल जानकी वहिनीला लवकरात लवकर सांगायला हवं आणि म्हणूनच तो रस्त्यावरनं रडत रडत डायरेक्टच हॉस्पिटलकडे जायला निघतो. दुसरीकडे ओवी आता घरी आलेली असते आणि ओवी जाऊन लगेचच आजीला जाऊन मिठी मारते. तर ओवीला आता सुमित्रा जवळ घेते आणि म्हणते की काय झालं. त्यावर आता सुमित्राला ओवी सांगू लागते की आई तुझं सगळं देवबाप्पा ऐकतो ना, तर माझं एक काम कर ना, तू देवबाप्पाला सांग ना माझ्या आईला लवकरात लवकर बरं करायला, तू कर ना प्रार्थना आजी, असं देखील आता ती म्हणत असते. त्यावर सुमित्राला रडू येतं आणि सुमित्रा ओवीला जवळ घेऊन म्हणते की बाया मी करते देवाकडे प्रार्थना, तू काळजी करू नकोस. दुसरीकडे आता नाना विचारतात सौमित्राला की काय झालं आहे, आपल्या जानकीची सुटका कशी होईल, बेलचं काही बघितलं आहेस का. त्यावर नानांना आता सौमित्र सांगू लागतो की लताचा शोध घ्यायला हवा, जर लताताई जर जिवंत असतील ना, तर लताबाई जिवंत असल्या तर जानकी बहिणीची सुटका होणं खूप जास्त शक्य आहे. तरीसुद्धा मी त्यांना बेल मिळतोय का याचा प्रयत्न तर करतोच आहे, पण आपल्याला एकीकडनं लताबाईंचा सुद्धा शोध घ्यायला हवा, कारण त्यांच्याबद्दल काय झालं असेल, खरंच जर त्यांची डेड बॉडी सापडली आहे का, हे जर सगळं तसंच झालं तर जानकी बहिणीचं सुटणं खूप जास्त मुश्किल होऊन बसेल. पण यासाठी मी तर प्रयत्न करतच राहणार आहे देखील आता सौमित्र बोलत असतो. सौमित्र जेव्हा हे सगळं काही बोलतो ना, तेव्हा मात्र इकडे ओवीला आजी समजावत असते आणि आजी म्हणत असते की तुझी आई ना आता लवकरच घरी येईल, आपण ना देवबाप्पाकडे प्रार्थना करूया. ओवीला अवंतिका घेऊन जाते कारण ओवीच्या आवडीचं आज जेवणही बनवलेलं असतं, त्यामुळे ओवी आता खूप जास्त खुश असते. तर आता इकडे सौमित्र आणि अवंतिकासुद्धा नाना आणि त्याचसोबत सुमित्राला सांगतात की तुम्ही काळजी करू नका, आता सगळं काही नीट होणार आहे. म्हणजेच जानकी बहिणी एकदा का घरी आली ना का आपलं घर पुन्हा पहिल्यासारखं होणार आहे. तर नानासुद्धा म्हणत असतात की माझा फक्त जानकीवर विश्वास आहे देखील आता नाना बोलत असतात. तर सौमित्रही म्हणत असतो की माझा सुद्धा जानकी बहिणीवर विश्वास आहे, तिने असं काही केलेलंच नाही. मुळात ना जानकी बहिणीला ऐश्वर्याने या सगळ्यात अडकवले, पण आपल्याकडे काहीच पुरावे नाही आहेत ना, म्हणून आता शांत बसावं लागते. दुसरीकडे मात्र सुमित्रा ही सौमित्राला सांगत असते की जा तू ही आवरून घे, फ्रेश हो, आपण जेवणाची ताटं घेऊया, जेवायला बसूया, असं देखील सुमित्रा आता सौमित्राला सांगू लागते. तर नाना टेन्शनमध्ये असतात म्हणून सौमित्र त्यांना आधार देत असतो आणि म्हणत असतो की आई बाबा तुम्ही काळजी करू नका, मी सगळं काही व्यवस्थित बघतो आणि अवंतिका आणि मी लवकरात लवकर जानकीला सोडून आणण्याचं बघतो. तर सुमित्राला सुद्धा आता जानकीची काळजी वाटत असते आणि ती म्हणत असते की सौमित्र काही कर पण जानकीची लवकरात लवकर निर्दोष सुटका कर, कारण आता सुमित्राला सुद्धा जानकीचे जे काही बदललेले गुण आहेत ते आता दिसत असतात आणि जानकीबद्दल तिला आता काळजी वाटत असते. तर दुसरीकडे मात्र आता सारंग धावत पळत हॉस्पिटलमध्ये आलेला असतो आणि त्याला जानकीला भेटायचं असतं आणि तो आता आतमध्ये सुद्धा येतो, ज्यामध्ये वॉर्डमध्ये
जानकीला ठेवलेलं असतं. पण जेव्हा सारंगला ऋषिकेश पाहतो तेव्हा मात्र ऋषिकेश सारंगला जोरात ढकलून देतो आणि तुझे इथे काय काम आहे असं म्हणतो. त्यावर मात्र आता सारंग ऐकत नाही आणि तेवढ्यातच जानकीचा डोळा लागलेला असतो. जानकी डोळे उघडून पाहते तर समोर सारंग असतो. सारंगला जानकी विचारते की काय झालं आहे सारंग भाऊजी. त्यावर ऋषिकेश म्हणतो की तुझे इथे काय काम आहे, जा रे तू इकडनं, बायकोचा बैल कुठला असं बोलून त्याला हिंमत तिकडनं घालवून देत असतो. पण इकडे मात्र आता जो सारंग असतो त्याला आता सगळं सत्य सांगायचं असतं. म्हणूनच आता जे काही ऐश्वर्या बोललेली आहे ते सगळं सत्य तो सांगतो आणि आपलं घर ऐश्वर्या उद्ध्वस्त करते. आपल्याला आपलं घर वाचवायला हवं, मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे असं देखील तो म्हणतो. त्यावर आता तिघही जण टीम करतात आणि म्हणतात की आपण आता ऐश्वर्याला धडा शिकवायचा. जानकी देखील आता या सगळ्यामध्ये त्यांच्या पाठीशी उभी असते. जानकी, ऋषिकेश आणि सारंग मिळून आता ऐश्वर्याला धडा शिकवताना आपल्याला पुढील भागांमध्ये दिसणार आहे. तर दुसरीकडे आता ऐश्वर्या घरी येते तेव्हा मात्र ऐश्वर्याला विचारलं जातं की सारंग कुठे आहे. तर सारंग अजून घरी कसा आला नाही हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. तर ऐश्वर्या म्हणते की तुम्ही सगळीजण इतकी पॅनिक का होताय की सारंग पुन्हा घरी येणार नाही असं का वाटतंय तुमच्याकडे बघून. त्यावर आता सुमित्रा खूप जास्त चिडते आणि ऐश्वर्यावर आवाज चढवू लागते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि त्याचसोबत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.